टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चंद्रपूर शहरात लगत असलेली इराई नदी, या इराई नदी परिसरामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अशा प्रकारे या ठिकाणी इराई नदीतून रेती काढली जाते आणि अवैध वाहतूक केली जाते। या ठिकाणी कोणतीही परवानगी यांना रेती उत्खननासाठी नाही आहे, परंतु आपण बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी रेती काढण्याचे काम केले जात आहे। ट्रॅक्टरद्वारे या ठिकाणी रेती काढली जात आहे, तर दुसरीकडे हाफ टनची गाडी आहे, त्या हाफ टनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रेती साठा गोळा करत येत आहे। या नदीच्या पात्रातून आपण बघू शकतो ट्रॅक्टर गाडी कशा प्रकारे रेती भरून नेत आहे, परंतु प्रशासन कुठेही यांच्यावर कारवाई करताना दिसत नाहीये। अशा प्रकारे दिवसाढवळ्या रेती तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। हा परिसर शहराला लागून असलेला परिसर आहे, इराई नदी परिसर आहे आणि या इराई नदी परिसरामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे आणि या नदीला पाणी आहे। या पाण्यातून देखील आपण बघू शकतो ट्रॅक्टर कशा प्रकारे ट्रॅक्टरद्वारे रेती नेली जात आहे। या ठिकाणी कोणताही घाट नाही आहे, परंतु अवैधरित्या अशा प्रकारे रेती तस्करी सर्रासपणे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, परंतु प्रशासन कुठेही याच्यावरती कारवाई करताना दिसून येत नाही आहे। आपण बघू शकतो दुसरी ट्रॅक्टर रेतीने भरलेली या ठिकाणी निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे, परंतु कोणतीही कारवाई यांच्यावरती होता दिसत नाही। इतक्या पाण्या म्हणून देखील हे ट्रॅक्टर या ठिकाणी पाण्यातून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। अशा प्रकारे या ठिकाणी इराई नदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असून कोणतीही कारवाई करताना प्रशासन दिसून येत नाही। आता तरी या बातमीनंतर प्रशासन यांच्यावर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।